ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार शेतकरी बांधवांनो, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील कृषी विषयक कार्यक्रमात मी समीक्षा अशोक निर्मळ आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, खरीप हंगामात दर्जेदार आणि भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. आपण दरवर्षी खतांचा उपयोग करतो, परंतु त्याचं योग्य प्रमाण, योग्य पद्धत आणि योग्य वेळ या काही गोष्टींचा अभाव असल्यामुळे आपल्याला अपेक्षित असं उत्पादन होत नाही. त्यामुळे आज आपण एका अशाच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे खरीप पिकांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन. आणि या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे डॉक्टर पपिता गौरखेडे, सहाय्यक प्राध्यापक, कोरडवाहू संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. मॅडम, विषयाला सुरुवात करताना सर्वप्रथम आम्हाला सांगा की सध्या महाराष्ट्रातील खरीप पिके आणि लागवडीखालील क्षेत्र किती आहे? मॅडम, खरीप हंगाम म्हणजे काय असते की ज्याची लागवड आपण पावसाच्या सुरुवातीला म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये करतो आणि ही खरीप हंगामातील पिके सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये काढणीला येतात. खरीप हंगाम म्हटलं की सर्वच प्रामुख्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि मका, ज्वारी आणि सोयाबीनसारखी पिके जास्त प्रमाणामध्ये घेतली जातात. काय होते की जास्त पावसामुळे अन्नद्रव्याचा ऱ्हास होतो आणि अन्नद्रव्याचा ऱ्हास झाल्यामुळं काय होतं की अपेक्षेपेक्षा उत्पादन आपल्याला कमी होतं आणि ज्या रासायनिक खतावरचा खर्च जो आहे आपला हा वाढतो आणि पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही. त्यामुळे खरीप हंगामामध्ये खत व्यवस्थापन हे अगदी योग्यरित्या होणे गरजेचे आहे. खरीप हंगामामध्ये प्रामुख्याने दोन जी पिके आहेत, सोयाबीन आणि कापूस, ही जास्त प्रमाणामध्ये घेतली जातात. सोयाबीन आणि कापसाचे क्षेत्र हे 60 लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे. साधारणतः बघितलं आपण सोयाबीनचं, तर सोयाबीन हे आपल्याला 41 ते 42 लाख हेक्टरपर्यंत आहे. त्यासोबतच आपल्याला कापसाचंही क्षेत्र जवळपास बघितलं तर 45 लाख हेक्टरपर्यंत आहे. जर आपण तुरीसारख्या पिकाचा विचार केला तर तुरीसारखं पीक हे 11 ते 12 लाख हेक्टरपर्यंत आहे. मूग किंवा उडीदासारखं पीक जे आहे हे 3 ते 3.5 लाख हेक्टरपर्यंत खरीपामध्ये घेतलं जाते. आणि विचार केला मका किंवा ज्वारीचा, तर ज्वारी सर्वात कमी खरीपामध्ये घेतली जाते. खरीपामध्ये जवळपास 1.5 ते 2.5 लाख हेक्टरच क्षेत्र हे ज्वारीसाठी आहे आणि मक्याचा विचार केला तर 9 ते 12 हेक्टरपर्यंत मका लागवड होते. बाजरी जवळपास 7 ते लाख हेक्टर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने खरीप हंगामामध्ये घेतली जाते. मॅडम, आम्हाला सांगा की खरीप हंगामातील खत व्यवस्थापन आणि इतर हंगामातील खत व्यवस्थापन हे तुलनेने वेगळे कसे आहे आणि त्याची मूलतत्वे कुठली आहेत? अच्छा मॅडम, खरीप हंगामामध्ये काय होतो की आपण बघतो की सर्वत्र पाऊस जास्त प्रमाणामध्ये झालेला असतो. पाऊस जास्त प्रमाणामध्ये झाल्यामुळे मग काय होतं की रोगप्रतिकारक शक्ती ही पिकांची जास्त, ढगाळ वातावरण असते. नत्राचा आपण दिलं तर जास्त जमिनीमध्ये पाणी असल्यामुळे नत्राचा ऱ्हास होतो. जसं नत्र हे वाहून जाते, निचराद्वारे वाहते किंवा त्याला शोषल्या जात नाही. पिकांची मुळं हे पाण्यामध्येच बुडलेली असतात. त्याच्यामुळे नत्र पाहिजे त्या प्रमाणात मध्ये आपल्याला उपयोगात पडत नाही. त्यासोबतच ढगाळ वातावरणामुळे आपल्याला आणि सततचा ओलावा आपल्याला खरीपामध्ये बघायला मिळतो. त्यामुळे बुरशीजन्य जी रोग आहेत ती जास्त प्रमाणामध्ये आढळून येतात. सोबतच काय होतं मॅडम, जी आपण म्हणतो की खत व्यवस्थापनाचा एक मूलतत्व आहे. मूलतत्व म्हणजे काय असतं नेमकं की खत व्यवस्थापन हे आपल्याला योग्य खत, त्यासोबतच योग्य खताची मात्रा आणि
ती योग्य वेळेला दिलं हम्म. तर, आणि त्याची खत देण्याच्या ह्या विविध पद्धती आहेत, त्याचा योग्य आपण पद्धतीचा उपयोग केला तर अपेक्षेपेक्षा आपल्याला जास्त उत्पादन उत्पादन मिळतं. जास्त प्रमाणामध्ये मिळतं. त्यासोबतच आपल्याला जो खतांवरचा खर्च कमी करता येतो. आणि आता सध्या आपण बघतोय की आपण प्रदूषण पण वाढवून चाललोय. तर हे जर आपण याचा अवलंब केला व्यवस्थित खत व्यवस्थापन सल्ल्याचा, तर आपल्याला प्रदूषण पण कमी करता येऊ शकतं. हम्म. आणि माती परीक्षण केलेल्या शेतकऱ्यांनी खत परीक्षण कसं करावं, काय सांगाल? माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला खतांचा किंवा माती परीक्षण अहवाल प्राप्त होतो. त्यानुसारच आपण शास्त्रीय दृष्ट्या किंवा माती परीक्षण आधारित आपण खतांचं नियोजन केलं तर आपल्याला त्यालाच आपण सॉइल टेस्ट क्रॉप रिस्पॉन्स असं म्हणतो. माती परीक्षण आधारित आपण खतांचं व्यवस्थापन केलं, त्यामध्ये आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ही त्या अहवालामध्ये आपल्याला प्राप्त होतात. त्यानुसारच आपण उपयोग केला तर आपल्याला खतांवरचा कमी खर्च होते, आपल्याला जमिनीची सुपीकता टिकवून ठेवता येते, सोबतच आपलं उत्पादन जे आहे अपेक्षेपेक्षा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये मिळू शकतं. आणि माती परीक्षण अहवाल जे आहे तो आपण त्यानुसारच मात्रा आपल्याला ठरवायला पाहिजे. जसं माती परीक्षणामध्ये जर तुम्हाला नत्राची मात्रा ही कमी प्रमाणामध्ये असेल, नत्राचं जे आहे की तुमचं योग्य प्रमाण आणि कमी किंवा जास्त, पण आम्ही खूप संशोधन केल्यानंतर असं आढळून आलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नत्राचं प्रमाण हे कमी प्रमाणामध्येच आढळून आलेलं आहे. अशा वेळेस आपल्याला नत्र जेही जसं काही युरिया, DAP असं कंटेंट आहे, ती खते आपल्याला जर आपल्या जमिनीच्या अहवालामध्ये कमी प्रमाणामध्ये नत्र असेल तर आपल्याला ती 25% वाढवून द्यायचं आहे. जेव्हा आपलं प्रमाण अत्यंत कमी असेल आणि नुसतं कमी असेल तर आपल्याला नत्राचा डोस हा 10% वाढवून द्यायचा आहे. माती परीक्षण अहवालानुसारच आपल्याला जमिनीमध्ये सेंद्रिय खतांचा अवलंब करणं खूप गरजेचं असते. पेरणीपूर्वी म्हणजेच 15 दिवसाआधी आपल्याला शेणखत 5 ते 10 टन प्रति हेक्टरी जमिनीमध्ये चांगले मिक्स करायचं आहे आणि कोळवणी करून ते चांगले मिक्स करायचे आहे. त्यासोबतच आपल्याला नत्राचा डोस बेसल डोस म्हणून वापरायचा आहे. नत्रयुक्त खताची मात्रा ही आपल्याला विभागूनच द्यायची आहे. स्फुरद आणि पालाश हे संपूर्णपणे द्यायचे आहे. जर आपण तेलवर्गीय पीक घेत असेल तर आपल्याला जैविक गंधकयुक्त खतांचा वापर करायचा आहे आणि प्रत्येक पिकासाठी आपल्याला जैविक खतांचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला 15 ते 20% उत्पादनामध्ये वाढ झालेली लक्षात येते. आपण वाढीबद्दल आता बोललात, पण प्रति हेक्टरी कुठल्या पिकांना किती मात्रा दिली पाहिजे खतांची, काय सांगा? जे आपले खरीप हंगामामध्ये प्रमुख पिके आहेत त्याच्या शिफारसीस केलेल्या अन्नद्रव्याबद्दल मी सांगते आहे की सोयाबीन हे आपलं प्रमुख पीक मानलं जातं खरीपामध्ये. त्याची मात्रा जवळपास आपल्याला 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश याप्रमाणे द्यायची आहे. तर नत्र, स्फुरद, पालाश हा आपण डोस जर भारी जमीन असेल तर पूर्ण डोस दिला तरी चालेल. त्यासोबत आपलं दुसरं प्रमुख पीक म्हणून कापसाचा आपण कापूस आहे असं आपण सांगतोय आणि त्याचं क्षेत्र पण खरोखरच 60 लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे. आणि कापूस हे कोरडवाहू आणि बागायती असे 2 प्रकारे घेतलं जाते. यात कोरडवाहू कापसासाठी 120, 60 नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी हा डोस आहे आणि बागायतीचा विचार केला तर 150, 75 नत्र, स्फुरद, पालाश प्रति हेक्टरी असा हा डोस आहे. तर याला आपल्याला विभागूनच द्यायचा असेल. 30-40% नत्र हे आपल्याला पेरणीच्या वेळेस द्यायचं आहे आणि उरलेले 30% नत्र आपल्याला फुलोऱ्यावर येताना द्यायचं आहे किंवा पाते लागताना द्यायचं आहे आणि उरलेलं 30% नत्र आपल्याला हे फुलोऱ्यावर येताना द्यायचं आहे. आणि स्फुरद आणि पालाशचंही आपल्याला विभागूनच द्यायचं आहे कापसासाठी. जर आपण तुरीचा विचार केला त्याच्यासाठी 20-25 नत्र, स्फुरद आणि पालाश 0 kg पर हेक्टर असं आपण सांगतो. तर तुरीसाठी आपल्याला संपूर्ण डोस 1 तास द्यायचा आहे. मूग आणि उडदाचा विचार केला तर मूग आणि उडीद आपल्याला 25 किलो
25 50 25 नत्र स्फुरद पालाश अशा प्रकारे आहे. हा डोस आपल्याला संपूर्ण पेरणीच्या वेळेलाच द्यायचा आहे. जर आपण मक्याचा विचार केला तर 120 60 40 असा डोस आहे. हाही आपल्याला नत्रयुक्त खताचा डोस हा विभागून द्यायचा आहे आणि स्फुरद आणि पालाश आपण पेरणीच्या वेळेस देऊ शकतो. दुसरं आपल्या खरीपामध्ये आहे खरीप ज्वारी आपण घेतो. खरीप ज्वारीसाठी 80 40 40 नत्र स्फुरद पालाश किलो पर हेक्टर असा डोस आहे. तर यातलंही नत्र आपल्याला विभागून द्यायचं आहे. स्फुरद आणि पालाश आपण पेरणीच्या वेळेस देऊ शकतो. सोबतच आपल्याला शेणखत गांडूळ खत याचाही वापर आपल्याला नियमितपणेच करायचा आहे. शिफारसीत अन्नद्रव्यासोबत आपण नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की 5 ते 10 टन प्रति हेक्टरी सेंद्रिय खतांचा वापर करायचा आहे. आमची माती आमची माणसं. आपण आता नत्राचं प्रमाण सांगितलं किती द्यायला पाहिजे, पण आपण बघतो की बऱ्याचदा खरीपामध्ये नत्राचा ऱ्हास होताना आपल्याला दिसतो. तो कसा टाळता येईल आणि त्याचबरोबर स्फुरद पालाश किंवा इतर जैविक खते जे आहेत ते कधी द्यावेत, काय सांगा? खरीपामध्ये नत्रयुक्त खतांचा ऱ्हास हा आपल्याला जास्त झालेला दिसतो, कारण पाऊस आणि जास्त प्रमाणामध्ये असते आणि नेहमी जमीन ओली असते किंवा खूप पाणी साचलेलं असते. तर अशा वेळेस नत्रयुक्त खते काय लिचिंग लॉसेस होतात, झिरपून जाते किंवा पाण्यासोबत वाहून जाते किंवा ते तिथे एकाच जागी साठलेलं असते. अशा एक ना अनेक लॉसेस नत्रयुक्त खताचे आपल्याला पाहायला मिळतात. पण आपल्याला त्यातही काय करायचं आहे की जर आपल्याला स्लो रिलीज फर्टिलायझर किंवा युरिया ब्रिकेट्स आहे, युरिया ग्रॅन्युल्स आहे, सल्फर कोटेड युरिया आहे याचा अवलंब केला तर आपल्याला खतांची कार्यक्षमताही वाढवता येते आणि नत्रयुक्त खतांचा हा आपल्याला ऱ्हास कमी करता येतो. सोबतच काय करायचं आहे, नत्रयुक्ताचा वापर मी सारखं म्हणते की आपण विभागून करायचा आहे. तर हे लिचिंग लॉसेस वगैरे नत्राची जास्त असल्यामुळे नत्रयुक्त खते आपल्याला विभागूनच द्यायची आहे. सोबत आपल्याला त्यासोबत जैविक खतांचा वापर करायचा आहे. आणि नत्रयुक्त खते जर आपली जमीन कोरडी असेल अशा ठिकाणी आपल्याला नत्रयुक्त खतांचा वापर करायचा नाही. जमिनीमध्ये योग्य ओलावा असल्यावरच आपल्याला नत्रयुक्त खताचा वापर करायचा आहे. स्फुरद आणि पालाशच्या बाबतीत आपल्याला बोलायचं झालं तर स्फुरद आणि पालाश एक जमिनीमध्ये हलत नाहीत, चलत नाहीत, ते स्थिर होऊन बसतात. म्हणून त्याची योग्य मात्रा पिकांना जाणे अगदी गरजेचे असते. म्हणून स्फुरदयुक्त खताचा आपल्याला अगदी बियाण्याच्या 5 सेंटीमीटर बाजूला आणि 5 सेंटीमीटर खोल चाड्याने किंवा सरत्याने आपल्याला पेरून द्यायचे आहे. आज आपण संशोधनाअंती सांगतो, कारण स्फुरद हा जमिनीमध्ये स्थिर होऊन बसतो आणि स्फुरद हा जो स्थिर झालेला स्फुरद आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला जैविक खतांचा वापर करायचा आहे. जमिनीमध्ये PSB KSB याचा वापर करून सीड ट्रीटमेंट त्याची दिल्यावर किंवा बियाणाला चोळून किंवा आपण त्याचं ड्रेंचिंग पण करू शकतो. त्याच्यामुळे जे हे स्थिर झालेले स्फुरद आहे त्याची आपल्याला उपलब्धता वाढवता येते. आपण बघतो की खतांच्या देखील वेगवेगळ्या पद्धती असतात आणि त्याचे देखील वेगवेगळे महत्त्व असतात. तर नेमक्या खतांच्या कुठल्या पद्धती आहे आणि कधी कधी कुठल्या पद्धतींचा अवलंब करावा? खत देण्याच्या एकूण 5 पद्धती आहेत. त्यामध्ये आपण पहिली पद्धत म्हणजे खत फेकून देणे किंवा ब्रॉडकास्टिंग करणे. दुसरी पद्धत आहे चाड्याने सरीने खत देणे, त्याला आपण बॅड प्लेसमेंट किंवा ड्रिलिंग असं म्हणतो. तिसरी पद्धत फर्टिगेशन आहे, त्याला आपण पाण्यामधून खत देणे असं म्हणतो. चौथी आहे पर्ण फवारणी, म्हणजे पाण्यावर फवारणी करणे, पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी करणे, त्याला आपण फोलियर ॲप्लिकेशन असं म्हणतो. आणि चौथी पद्धत आहे सीड ट्रीटमेंट किंवा रिंग मेथड. ही अगदी सोप्या प्रकारच्या अशा 4-5 पद्धती आहेत. त्यात आपण जर बोलायचं झालं ब्रॉडकास्टिंगबद्दल, ब्रॉडकास्टिंगमुळं काय होतं की जी बल्क खते जसं शेणखत आहे, गांडूळ खत आहे किंवा स्फुरद पालाश जी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला द्यावी लागतात तशी खते आपण ब्रॉडकास्टिंग करून देता येतात. त्यामुळे काय होतं की खता देण्याचा जो वेळ आहे तो पण आपल्याला कमी करता येतो आणि त्याच्यावरची मजुरी पण आजकाल आपल्याला माहितीच आहे मजुरीचं शॉर्टेज आहे, मजूर आपल्याला उपलब्ध होत नाही. तर आपल्याला हे ब्रॉडकास्टिंगमुळे करता येते. फक्त यामध्ये एकच लक्षात ठेवायचं आहे
की जी आपण खतं देतो ती जमिनीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेली पाहिजे. अशीच वर देऊन सोडली तर आपल्याला त्याचे लिचिंग लॉसेस, मी आधीच म्हटलं की त्याचं बाष्पीभवन होते, हवेमध्ये उडून जाऊ शकतात, त्याचे बरेच लॉसेस होतात. म्हणून ते आपल्याला जमिनीमध्ये व्यवस्थित मिक्स करून द्यायचे आहेत. आणि दुसऱ्या पद्धतीबद्दल आपण विचारलं की जी बँड प्लेसमेंट आहे किंवा चाड्याने किंवा सरीने खत देणे, तर जी स्फुरदयुक्त खते असतात जी जमिनीमध्ये स्थिर करून ठेवतात तशी खते आपल्याला चाड्याने किंवा बँड प्लेसमेंट करून द्यायची आहेत. त्याच्यामुळे काय होईल की मुळांच्या कक्षेत ती जाऊन बसेल आणि त्याच्यामुळं जे रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव होणार नाही, त्याचे खतांचे लॉसेस होणार नाही आणि जे स्फुरद आहे त्याचं कार्यच आहे मुळांची चांगली ग्रोथ करणे किंवा फुलोरामध्ये चांगलं आणणे. त्यासाठी आपल्याला त्या खतांचा पूर्णपणे उपयोग योग्य पद्धतीने दिल्यामुळं करता येऊ शकतो. आपण या 5 पद्धती सांगितल्यात खतं देण्याच्या, त्याचबरोबर ठिबकातून खत देता येतं किंवा फवारणीद्वारे देखील खत देता येतं, त्याविषयी काय सांगा? ठिबकातून खत देणे म्हणजे काय की आपण पाण्याद्वारे जे ड्रीप इरिगेशन करतात, जसं भाजीपाला आहे, फळबाग आहेत, ऊस आहे किंवा कापूस आहे, अशा पिकांसाठी आपण फर्टिगेशन करतो. फर्टिगेशनसाठी आपण विद्राव्य खतांचा उपयोग करतो. त्यामध्ये आपण 19-19-19 आहे, 13-0-45 आहे किंवा 0-52-34 आहे, या प्रकारची खते आपण फर्टिगेशनमध्ये वापरतो. पण फर्टिगेशन हे ड्रीप इरिगेशन सिस्टमने देतो. त्यामध्ये आपल्याला जेव्हा खते द्यायची आहेत त्याच्या 15 मिनिट किंवा 10 मिनिटं आधी आपल्याला मोटर चालू करायची आहे. त्यानंतर आपण खताचा फ्लो चालू करायचा आहे आणि खतं देणं जेव्हा बंद करायची आहे तेव्हाच 10 मिनिटापर्यंत ती मोटर चालू ठेवायची आहे. खत देणं बंद करून टाकायचे त्याच्या 10 मिनिटं आधी. ही काळजी घेतल्याने खतांचं वायाही जात नाही आणि योग्य प्रमाणामध्ये ते पिकांना लागू होतात. आपण मगाशी रिंग पद्धत देखील बोलताना बोलले आहेत, तर ती रिंग पद्धत नेमकी काय आहे आणि कुठल्या पिकांसाठी रिंग पद्धत वापरली पाहिजे? त्यासोबतच आपण फवारणीद्वारे पण खत देऊ शकतो. फवारणीद्वारे म्हणजे कसं असते की जेव्हा ही पिकांना अत्यंत गरज असते, जमिनीमध्ये खूप पाणी आहे, दुष्काळ पडलेला आहे किंवा चुनखळीयुक्त जमिनी झाल्या आहेत, त्यामुळे काय होतं की मुळे ही पिकांची मुळं जी आहे कमजोर झाली असतात आणि ते न्यूट्रिएंट अवेलेबल करू शकत नाहीत. तशा वेळेला आपल्याला फवारणीद्वारे खत द्यायचं असते आणि फवारणीद्वारे खत दिल्यामुळं त्याच्या 48 तासांमध्ये त्याची कमतरता आपल्याला भरून आलेली दिसते. म्हणून फवारणीद्वारे खत देणे हे अगदी चांगले आणि उत्तम असं मानलं जातं. आणि जे आपण आता विचारलात की रिंग पद्धतीने किंवा आळे पद्धतीने, यामध्ये आपल्याला जी फळबाग आहेत त्याला आळे करून आपण खत देतो. आळे करून आपल्याला खत दिल्यामुळे पिकांच्या किंवा फळझाड आहे त्याच्या मुळांच्या कक्षेमध्ये खत जाऊन पोचते. 1 ते 1.5 सेंटीमीटर मुळाच्या बुंध्यापासून आपल्याला एक गोलाकार रिंग करायची आहे आणि त्यामध्ये खत पेरून द्यायचं आहे आणि ते व्यवस्थित झाकायचं आहे. खत देणे ही आळे पद्धतीने किंवा रिंग पद्धतीने ही खूप प्रचलित आहे, जुनी पद्धत आहे आणि बहुतांश आपल्या जे फ्रूट क्रॉप्स आहे त्याच्यासाठी आपण ही पद्धत वापरतो. सीड ट्रीटमेंट पण आपल्याला करायची असते. सीड ट्रीटमेंट पण एक पद्धत आहे. सीड ट्रीटमेंट केल्यामुळं काय होते, आपण जैविक खते जी आहेत, जीवाणू संवर्धने म्हणतो, त्याचं प्रमाण आपल्याला 250 ग्राम प्रति 10 किलोसाठी आपल्याला वापरायचं आहे. आणि जीवाणू संवर्धनामध्ये कडधान्य पिकासाठी आपण रायझोबियम, PSB, KSB अशा प्रकारचं सजेस्ट करतो. आणि जर आपण तेलवर्गीय पिके असतील किंवा आपण तृणधान्य असेल जसं मका आहे, ज्वारीसाठी आपण ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पेरिलम प्लस PSB अशा जैविक संवर्धनाचा वापर करून आपण सीड ट्रीटमेंट करायची असते. सीड ट्रीटमेंट पण आपल्याला करता येते आणि भाजीपाला पिके असतील तर त्याला आपल्याला ड्रेंचिंग पण करता येऊ शकतं. आमची माती आमची माणसं. आपण ज्या वेगवेगळ्या खतं देण्याच्या पद्धती सांगितल्या, ते खतं देताना शेतकऱ्यांनी कुठली काळजी घेणे गरजेचे आहे आणि एकाच पिकात या ज्या 2-3 पद्धती आपण सांगितल्या त्या वापरता येतील का? खत देण्याच्या पद्धती ज्या आत्ताच आपण विविध पद्धतीबद्दल बोललो, आधीच सांगितल्याप्रमाणे योग्य वेळ, योग्य पद्धत वापरल्यामुळे उत्पादन निश्चितच आपल्याला जास्त झालेलं दिसतंय.
म्हणून खत देण्याच्या शेतकरी बंधूंना सर्वांनाच विनंती आहे की खत देण्याच्या योग्य पद्धतीचा अवलंब केल्यामुळेच आपल्याला खतांची कार्यक्षमता वाढता येते. एकाच वेळी आपल्याला 2, 3, 4 पद्धतीचा अवलंब करता येऊ शकतो. त्यालाच आपण स्प्लिट ॲप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर्स असं म्हणतो. म्हणजे पेरणीच्या वेळेला आपण सेंद्रिय खत द्यायची आहे जी जमिनीमध्ये फेकून देऊ शकतो आणि ती व्यवस्थित मिक्स करून देऊ शकतो. जर आपण नंतर आपल्याला चाड्याने किंवा सरताने खत द्यायचं आहे, त्यासोबत 30 दिवस झाले असतील क्रॉपला तर आपण फवारणीद्वारे खत देऊ शकतो. जर पिकाला 60 दिवस झाले असेल तर त्यावेळेला आपण ठिबकाद्वारे आपल्याला खत द्यायचे आहे. आणि अशा प्रकारे जर आपण खत देण्याचा विविध प्रकारे पद्धतीचा अवलंब केला तर निश्चितच आपल्याला पिकांमध्ये व्यवस्थित वाढ झालेली लक्षात येते. वाढ होऊन उत्पादन हे अपेक्षेपेक्षा जास्त आपल्याला ह्या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे मिळतो. पण मॅडम आपण आता सध्या बघतोय की खतांच्या कार्यक्षमतेमध्ये आता कुठेतरी कमतरता दिसते, तर ते कशामुळे होतंय आणि त्याचबरोबर नत्राचा जो ऱ्हास होतो तो कसा आपण दुरुस्त करू शकतो? नत्राचा ऱ्हास हा आपण दुरुस्त करण्यासाठी काय करायचे की नत्रयुक्त खते ही म्हणजे आपण आता बघतोच आहे खतांच्या किमती वाढलेल्या आहेत, त्याची अवेलेबिलिटी आपल्याला कमी झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला योग्य खत व्यवस्थापन करणे अगदी गरजेचे आहे. त्यासोबतच जर जमीन आपली प्रॉब्लेमॅटिक असेल, जर जमिनीमध्ये चोपणपणा आलेला असेल, अपेक्षित उत्पादन भेटत नसेल आणि जमीन ह्या चुनखडीयुक्त झाल्या असतील आपल्या, तर अशा ठिकाणी आपल्याला हिरवळीची खते जी आपल्याला त्यामध्ये ताग आहे, धेंचा आहे, इव्हन आपण मूग उडीदाचा चवळीचाही उपयोग करून आपण आपल्या जमिनी सुधारू शकतो. त्यासाठी आपल्याला जमिनीमध्ये पेरणी 45 दिवसापर्यंत हे क्रॉप पेरायचं आहे, त्यानंतर जमिनीमध्ये गाळून द्यायचं आहे. यामुळं आपल्याला नत्रावरचा जो खर्च आहे ना निश्चितच 25% कमी करता येतो हिरवळींचा खतांचा उपयोग केल्यामुळं. आणि सोयाबीन सारख्या पिकामध्ये आपण जैविक खतांचा हमखास वापर करायला पाहिजे. जैविक खतांमध्ये रायझोबियम प्लस PSB हे जे आपण बघतो की सोयाबीन सारख्या पिकांमध्ये त्याच्या मुळाच्या खाली गाठी तयार झालेल्या असतात आणि हे गाठी नत्र स्थिर करण्याचं कार्य करतात. आणि जर आपण जैविक खतांचा वापर केला तर निश्चित आपल्याला 25% उत्पादनामध्ये वाढ झालेली लक्षात आलेलं आहे. हे सगळे संशोधन आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये घेतले जातात. विविध खतांवर आम्ही तिथे बरेच आमचे एक्सपेरिमेंट होतात आणि त्या एक्सपेरिमेंटतीच आम्ही हे सगळं त्या आधारित आम्हाला म्हणजे रिकमेंडेशन्स आम्ही देतो. पूरकयुक्त खतांची कार्यक्षमता वाढवायची असेल आपल्याला तर ते अगदी बियाण्यांजवळ द्यायचं आहे. जमिनीमध्ये योग्य ओलावा असेल तेव्हाच ह्या खतांचा वापर करायचा आहे. पालाशयुक्त खते पण काय होतं की ती जास्त प्रमाणामध्ये लागतात जमिनीमध्ये, ती ऑलरेडी जास्त प्रमाणामध्ये आहेत, पण जमिनीमध्ये योग्य जीवजंतू ते कन्वर्ट करायला नसतात. म्हणून पालाशयुक्त खतांचा जो आहे तो स्थिर होऊन जात आहे, त्याचा वाया जातात, ती पिकांना उपलब्ध होत नाही. म्हणून नेहमी पिकांना उपलब्ध होणारे जीवाणूंची संख्या आपल्या जमिनीमध्ये वाढवली आपण तर निश्चितच आपल्याला त्याची कार्यक्षमता पण वाढवता येते. मॅडम आपण बघतो की खत व्यवस्थापनामध्ये 4R हे तत्व फार महत्त्वाचं मानलं जातं, तर 4R हे तत्व नेमकं काय आहे आणि त्याचा फायदा कसा होतो? 4R म्हणजे मॅडम राईट सोर्स आहे. आपण खत देण्यासाठी म्हणजे राईट सोर्सचा उपयोग केला पाहिजे. जसं आपण जमिनीच्या प्रकारानुसार खताचं नियोजन करायला पाहिजे. जर आपली जमीन चुनखडीयुक्त असेल तर आपण त्यामध्ये आपल्याला SSP वापरायचं असेल, जर आम्लयुक्त असेल तर आपण DAP वापरायला पाहिजे. त्यानंतर राईट रेट आहे. माती परीक्षणाचा रिपोर्ट जो अहवाल आपल्याला आला असतो त्यानुसार आपण खतांचं व्यवस्थापन केलं तर खतांवरचा जो खर्च आहे म्हणजे आपण जास्तच खर्च करतो खतांवर, शेतकरी बंधू जास्तच खर्च करतो, तो आपल्याला संतुलित खतांचा वापर करता येतो. त्यानंतर आहे की राईट सोर्स आपल्याला वापरायचा आहे. राईट प्लेस आणि राईट टाईम. राईट टाईम मीन्स काय असतं की जे खतं देण्याची वेळ आहे म्हणजे पाते लागताना, फुले लागताना, दाणे भरताना, शेंगा लागताना, तर त्या राईट वेळेला आपण खताचं नियोजन केलं तर तो एक आपल्याला निश्चितच उपयोगी पडते. आणि त्यानंतर जे आहे की राईट प्लेसमध्ये आपण आत्ताच बघितलं की वेगवेगळ्या खतं देण्याच्या पद्धती आहे,
कोणत्या खतं देण्याच्या पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे ते राईट प्लेस आहे. हा 4Rचा आपण उपयोग केल्यामुळं निश्चितच आपल्याला उत्पादनात भर दिसून येत आहे. मॅडम सध्या आपण बघतो की यावर्षी अल निनोचा धोका सांगितलेला आहे. या अल निनोच्या धोक्यामुळे खत व्यवस्थापनावर देखील काही परिणाम होतो का? अल निनो म्हणजे काय असते की अल निनोच्या काळामध्ये अल निनोच्या सावटामध्ये आपल्याला कमी पाऊस भेटतो आणि जास्त तापमान असते आणि आपल्याला काय होते की जे पावसाचं प्रमाण जे आहे अनियमितता आपल्याला दिसून येते. आपण सध्याची परिस्थिती बघितली तर खरंच आपल्यासोबत असंच होतं आहे. कमी पाऊस झाला आहे, तापमानात अजूनही वाढ आहे आणि पावसाचा जो नियमित आहे तो खंडही आपल्याला पाहायला मिळतो. अशा वेळेस निश्चितच खत व्यवस्थापनाचा हा खूप मोठा रोल आहे. सर्व शेतकरी बंधूंना मी इथे सांगायला म्हणजे सांगेलच की त्यांनी खत हे यावर्षी 20 ते 25% कमी करायची आहे. कारण की आपल्याला माहिती आहे यावर्षी कमी पाऊस आहे, पाहिजे तसं आपल्याला उत्पादन मिळणार नाही किंवा घेता येणार नाही. त्यामुळं आपल्याला खतांवरचा जास्त खर्च करणे पण टाळायला पाहिजे. कमी पावसाच्या परिस्थितीमध्ये आपण नेहमीच सांगतो की खतं देताना पावसाचं प्रमाण बरोबर पाहिजे, जमिनीमध्ये ओलावा पाहिजे. जर जमिनीमध्ये ओलावाच नसेल तर आपल्याला खतं देऊन उपयोग होणार नाही त्याचा. म्हणून शेतकरी बंधूंना विनंतीच असेल की त्यांनी 20 ते 25% ज्याही विविध पिकांसाठी शिफारसीत मात्रा आहे त्याचा अवलंब करायचा आहे आणि कमी खतांचा वापर यावर्षी करणं गरजेचं आहे. मॅडम थोडक्यात शेवटचा प्रश्न आहे, सध्या खरीप हंगाम सुरू आहे, आमच्या शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल? शेतकरी बांधवांना इथे असंच सांगू इच्छितेल की एकात्मिक खत व्यवस्थापनाचा किंवा एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करायचा आहे. यामध्ये आपण 25% रासायनिक खते सांगतो आणि 25% त्यांनी जैविक खतांचा वापर करायचा आहे, 25% हा सेंद्रिय खतांचा वापर करायचा आहे. यामुळं काय होईल, जी आपल्या जमिनीचं आपल्या काळ्याचं आरोग्य खराब झालेलं आहे ते आपल्याला सुधारता येईल. अनपेक्षित खर्च जो आहे तो टाळता येईल. ह्या प्रकारचा जर अवलंब केला आपल्या शेतकरी बंधूंनी निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल. नक्कीच मॅडम, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.